नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर व्हॉट्सअपवर वाचनात आलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते. तुम्हाला कोण आनंदात ठेवतं? एकदा एका वक्त्यानं श्रोत्यांमधल्या एका महिलेला प्रश्न विचारला, तुमचा नवरा तुम्हाला आनंदात ठेवतो का? तिच्या शेजारी बसलेल्या तिच्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तो आत्मविश्वासानं पत्नीकडे बघायला लागला, कारण त्याला पूर्ण खात्री होती की ती हो असंच म्हणणार. कारण लग्न झाल्यापासनं तिने कधीच काहीही तक्रार केली नव्हती. त्याच्या बायकोनं स्पष्ट आवाजात उत्तर दिलं, नाही, माझा नवरा मला आनंदात नाही ठेवत. मग वक्त्यानं विचारलं, म्हणजे काय? ते तुम्हाला बाहेर फिरायला, हॉटेलमध्ये जेवायला, मौज मजा करायला नेत नाहीत का? कधीतरी सरप्राईज, एखादी भेटवस्तू देऊन आनंदात ठेवत नाही का? तिच्या पतीला हे खरं तर अनपेक्षित होतं, कारण इतकी वर्ष हे सगळं तो त्याच्या कुवतीप्रमाणे आणि योग्य त्या वेळी ते करत आला होता. तेवढ्यात त्याची पत्नी पुढे म्हणाली, मला माझ्या नवऱ्यानं नाही आनंदात ठेवलं, मी स्वतःच आनंदात राहते. मी आनंदी असावं की नाही याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही, कारण माझा आनंद पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे. कुठल्याही परिस्थितीत आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते. जर माझा आनंद कुणा दुसऱ्यावर, एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला तर ते माझ्यासाठी कठीण होऊन जाईल. कारण आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते ना. माणसं, संबंध, हवामान, आपलं शरीरही, आपले ऑफिसमधले बॉस, सहकारी मित्र, आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य, खरं तर ही न संपणारी यादी आहे. यामुळे काहीही झालं ना तरी आपण आनंदी राहायचं हे मीच ठरवायला हवं ना. माझ्याकडे खूप काही असलं काय किंवा नसलं काय, मी आनंदीच असते. मला कुठे बाहेर जायला मिळालं काय किंवा घरात बसून राहावं लागलं काय, मी आनंदीच राहील. मी श्रीमंत असले किंवा मी गरीब राहिले, मी आनंदीच असेन. आणि अजून एक, आम्ही दोघांनी प्रेमानं एकमेकांना स्वीकारलंय, त्यामुळे असले व्यवहार आम्ही कधीच आमच्यामध्ये आणले नाही. कारण जर का यांनी मला बाहेर जेवायला नेलं, फिरायला घेऊन गेले, एखादा दागिना आणला म्हणून मी आनंदी होत असेल तर हे बरोबर नाही. हा शुद्ध एक जर तरचा व्यवहार असेल ना, त्यात प्रेम नसेल. मी नेहमी आनंदी राहून त्यांना आनंदी ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. असं केल्यानं त्यांच्या कामातली ऊर्जा वाढेल, त्यांची प्रगती होईल, आरोग्य उत्तम राहील. हे सगळं काही माझ्या आनंदी असण्यावर अवलंबून असेल. मग मी आनंदी का नाही राहायचं? आता माझं लग्न झालेलं असलं तरी लग्नाआधी मी आनंदीच होते. कारण मी आनंदी आहे ती माझ्या स्वतःमुळे. माझं जगणं दुसऱ्या कुणापेक्षा तरी जास्त चांगलं आहे म्हणून मी आयुष्यावर प्रेम करते असं नाही, तर आनंदात राहायचंय हे मी स्वतः ठरवलं असल्यामुळे मी आनंदी आहे. माझ्या आनंदाची सगळी जबाबदारी मी स्वतःवर घेतली आहे. त्यामुळं माझ्याबरोबर जगणाऱ्या कुणालाही मला आनंदी ठेवण्याचं ओझं बाळगावं लागत नाही. माझ्याशी बोलताना, वागताना त्यांना अतिशय मोकळेपणा जाणवतो. आणि यामुळेच मी इतकी वर्ष आनंदात संसार करू शकले. म्हणूनच तुमचा आनंद कधीही दुसऱ्याच्या हाती जाऊ देऊ नका. वातावरण चांगलं नसलं तरी आनंदी राहा. आजारी असलात तरी आनंदी राहा. कठीण परिस्थितीत पैसे नसले तरी आनंदी राहा. कुणी तुम्हाला दुखावलं, कुणी तुमच्यावर प्रेम करत नसलं, अगदी तुम्ही किती मौल्यवान आहात हे ठरवू शकत नसलात तरीही आनंदी राहायचा प्रयत्न करायलाच हवा. मग स्त्री पुरुष कोणीही, कितीही वयाचे का असेना, प्रत्येकानं असाच विचार करायला हवा. आणि हाच विचार करून केलेली कृती
आपल्याला आनंद देणारी असणार आहे. आनंदी रहा, आनंदात जगा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.